नमस्कार, मी अशोक मुरुमकर. काय सांगतामध्ये आपलं स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचाराचा आज हा शेवटचा दिवस आहे. आज आपण ज्या ठिकाणी आहेत ते म्हणजे स्वर्गीय दिगंबररावजी बागलमामा यांचं स्मृतिस्थळ. इथं येण्याचं कारण असं आहे, जिल्हा परिषद निवडणुकीतून स्वर्गीय दिगंबररावजी बागलमामा यांच्या राजकारणाची सुरुवात झाली. या गावाचे म्हणजे ज्या आपण ठिकाणी आहोत ते म्हणजे मांगे गाव. मांगे गावाचे पहिल्यांदा ते सरपंच होते. त्यानंतर त्यांची राजकीय सुरुवात झाली. पुढे रावगाव गणातून त्यांनी निवडणूक लढवली. जगताप गटाकडून त्यांना पहिली उमेदवारी मिळाली होती. त्यांच्या विरोधात बेटरगावसर येथील हिंदराज शिंदे हे या निवडणुकीत उतरलेले होते. अपक्ष म्हणून ते या निवडणुकीत उतरले. ही निवडणूक अत्यंत गाजली होती. त्या निवडणुकीची सुरुवात विजय झाला. त्यानंतर मामा सभापती झाले आणि पुढे आमदार झाले, मंत्री झाले. ही त्यांची अशी राजकीय सुरुवात झाली आणि आज करमाळा तालुक्यातील सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे बागलगट. याच स्वर्गीय दिगंबररावजी बागलमामा यांच्या कन्या रश्मीदिदी बागल ह्या सध्या पूर्वीचा रावगाव आणि आत्ताचा पांडे जिल्हा परिषद गट या गटातून निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. हा योगायोग असा आहे की ज्या ठिकाणाहून मामांची सुरुवात झाली त्याच ठिकाणी आज आपण आहोत. स्मृतिस्थळ मामांचं तिथे आहोत आणि त्यावेळेस मामांना जगताप यांनी मदत केलेली होती आणि आता माझी लेक असा उल्लेख करत माजी आमदार जयवंतरावजी जगताप पुन्हा लेकीसाठी अर्थात रश्मीदिदींना विजयी करण्यासाठी पुन्हा पाठीशी राहिलेले आहेत. हा योगायोग आहे. नेमके आपण दिदींची भावना जाणून घेणार आहोत. दिदी साहेब, स्वागत आहे तुमचं. आज खरा तर हा योगायोग तुमचा अतिशय धावपळीतून आम्ही वेळ घेतला आहे. तुम्ही ही वेळ दिला, आम्ही आलो आहेत. काय नेमकं सांगाल? आपण स्मृतिस्थळी बसलेलो आहोत. नेमकं काय सांगाल? नेमकी काय भावना आहे तुमची? खरं म्हणजे आजचा दिवस आणि हा क्षण हा अ, कुठली भावना शब्दातून व्यक्त करता येण्यासारखा नाही. आमच्या सगळ्यांसाठीच 5 फेब्रुवारी म्हणजे आमच्या काळजामध्ये कोरला गेलेला एक दुःखदायक दिवस आहे. आज 20 वर्ष पूर्ण झाली आदरणीय स्वर्गीय मामांना. आम्हीच नाही तर संपूर्ण तालुक्यानं गमावलं आणि त्यांच्या जाण्यानं प्रचंड मोठी हानी व्यक्तिगत रूपात, राजकीय आणि सर्वार्थानं करमाळा तालुक्याची आपल्या सगळ्यांची झाली. त्यामुळं म्हणजे इंटरव्ह्यू देत असताना शब्दात ह्याच्या बाबतीत काय मांडावं हे मला नाही समजत आहे. दिदी साहेब, हा योगायोग असा आहे, तुम्ही निवडणूक लढवत आहात. सध्या जिल्हा परिषद निवडणुकीचा अत्यंत अशी ही रणधुमाळी सुरू आहे. परवा दिवशी मतदान आहे 7 तारखेला. नेमकं काय आहे, प्रचाराचं कसं सध्या सुरू आहे? आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं बोलतो. आपण जो उल्लेख आत्ताच केला की आदरणीय स्वर्गीय दिगंबररावजी बागलमामांची सुरुवातसुद्धा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून झाली, याच गटातून झाली. त्या काळी जिल्हा परिषद सदस्य हा सभापती होऊ शकत होता आणि सर्व सहकाऱ्यांच्या मदतीनं, आत्ता आपण नाव घेतलं आदरणीय जयवंतरावजी जगतापभाऊंच्या मदतीनं, संपूर्ण तालुक्यातील सर्व नेते मंडळी आणि सहकाऱ्यांच्या मदतीनं स्वर्गीय मामांच्या राजकारणाची सुरुवात झाली. एक सरपंच, त्याच्यानंतर इथून जिल्हा परिषद सदस्य, पुढे सभापती, कार्यक्षम आमदार आणि एक अतिशय कर्तबगार मंत्री या पदावरती मामा जे चांगलं काम करू शकले त्याच्यामागं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांना मिळालेला कामाचा अनुभव होता. जिल्हा परिषद पंचायत समिती ह्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. नेत्यांच्या पाठीमागं उभं राहून 5 वर्ष नेत्यांच्यासाठी स्वतःची जबाबदारी पूर्ण करणाऱ्या कार्यकर्त्याची जबाबदारी आज नेता घेत असतो. खरं म्हणजे जिल्हा परिषद पांडे गटातून सुद्धा कुणीतरी एक स्वर्गीय मामांना मानणारा आमचा खंदा चांगला कार्यकर्ता उभा राहावा आणि त्याच्या पाठीशी आम्ही सगळ्यांनी उभं राहावं, जे आम्ही नेहमी उभं राहतो, अशी भूमिका माझी होती. परंतु सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय पण घेतला आणि पक्षाकडूनही सांगण्यात आलं की ह्यावेळेला स्वतःलाच आपल्याला उतरायचं आहे या निवडणुकीमध्ये. त्यामुळं मी इथून आपल्यापुढे उमेदवार म्हणून या क्षणी बोलते आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून प्रचंड मोठं काम करता येतं. सर्वसामान्य माणूस, गावातील शेवटातला शेवटचा घटक याच्यापर्यंत योजना, काम, निधी
पोचवण्याचा प्रचंड मोठा आणि एक बेसिक मार्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे. आपण वृद्ध, युवक, महिला, छोटी मुलं या समाजाच्या सर्व घटकांच्या आयुष्याला स्पर्शणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हा मोठा संस्थेचा भाग आहे. आणि मला निश्चितपणे विश्वास आहे की या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगलं काम कार्यकर्ता करू शकतो. दिदी साहेब, मामांची सुरुवात मांगेगावचा सरपंच, त्यानंतर सभापती झाले, त्यानंतर आमदार मंत्रीही झाले. मामांनी खूप करमाळा तालुक्यासाठी खूप मोठं योगदान आहे. दहेगाव उपसा सिंचन योजना असेल, आपलं मांगी तलाव आहे, त्या तलावाचा कुकडी लाभक्षेत्रात समावेश नाही. मात्र तरी देखील एक ज्याच्या मनगटात पाणी त्याच्या शेतात पाणी, त्याच्या मनगटात पाणी, अशी ही मामांची एक त्यावेळेसचं घोषवाक्यच होतं त्यांनी तयार केलेलं. म्हणजे ह्या तलावाचा कुठेही उल्लेख नसताना बोरगाव प्राधिकरण योजना त्यांनी बसवली. मात्र आज तेच पाणी बाहेरच्या तालुक्यात जातं आहे, बाहेरच्या जिल्ह्यात जातं आहे. काय नेमकं हे, म्हणजे मामांनी जी ही कमवलेली संपत्ती आहे ह्या पांडे गटाच असेल किंवा करमाळा तालुक्यात दहेगावसारखी योजना त्यांनी आणली, परत ही पाणी आणलं आणि हेच पाणी बाहेर पळवलं जाते. काय नेमकी भावना काय त्याच्या मागची? मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की पळवलं जात असताना करमाळा तालुक्यातला कुठलाही घटक शांत बसणार नाही. निश्चितपणे मला वाटतं 1-1.5-2 महिन्यांपूर्वी ही घोषणा अचानकच झाली की मांगी तलावातलं पाणी हाळगावकडे नेण्यात यावं, तिथल्या कृषी विद्यापीठाला देण्यात यावं. करमाळाकर हा फार सोशिक आहे, शांत आहे आणि देण्याची भूमिका ठेवणार आहे. उजनीसाठी माझ्या तालुक्यानं 33 गावांचा मोठा त्याग केला. आज कुकडीचं पाणी, कुकडीच्या पाण्याच्या लाभक्षेत्रात आम्ही येतो. आमचा अधिकार आहे ह्या पाण्यावरती आणि आमची भूमिका अशी नाही की तुम्ही इथून पाणी नेऊ नका, पण आमच्या हक्काचं पाणी कुकडीचं मांगी तलावात येणार आहे. एक थेंबभरी पाणी आम्ही तालुक्याच्या बाहेर जाऊ देणार नाही. न्यायचं असेल तर नव्यानं पाणी आणावं, त्याचं पुनर्वाटप करावं. त्याच्यातला वाटा आज आमची मांगी MIDC इथं जागा आरक्षित होऊन तशीच्या तशी पडलेली आहे. माझ्या तालुक्यातील युवक, सुशिक्षित बेरोजगार तालुक्याच्या बाहेर जातात, पुण्याला जातात, मुंबईला जातात. हे नव्यानं पाणी आणलं, आमच्या MIDCला काही मिळालं, तिथं आमच्या इथं उद्योग उभे राहतील, आमच्या मुलांच्या हाताला काम मिळेल आणि उरलेलं पाणी जे बाहेरून आणलेलं तुम्ही नव्यानं आहे ते तुम्ही हवं तिथं तुम्ही घेऊन जाऊ शकता. ही भूमिका आम्ही घेतलेली आहे. आम्ही आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना बोललो, आम्ही आदरणीय पाटबंधारे मंत्र्यांना बोललो आहे, जलसंपदा मंत्र्यांना, पालकमंत्र्यांशी बोललो आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा भूमिका पक्षात असलो तरी घेतली आहे की जर असं झालं तर त्याच्यासाठी प्रचंड मोठं आंदोलन आम्ही उभं करणार. असं झालं तर नाही, आम्ही आत्तापासूनच ते आंदोलन उभं करतो आहे आणि हा प्रकार नव्यानं पाणी मांगीत आल्याशिवाय मांगीतलं पाणी कुठंही जाऊ देणार नाही, ही ठाम भूमिका आम्ही घेतली. दिदी साहेब, ह्या भागातले नेमकं प्रलंबित प्रश्न काय आहेत? म्हणजे एकतर ह्या भागातलं म्हणजे मी तुम्हाला स्मित करतो आहे, कारण पूर्ण करमाळा तालुक्याची जबाबदारी सध्या तुमच्याकडं आहे. मात्र तरीसुद्धा ह्या भागांवरती मामांचा विशेष असा जीव होता. ह्या भागात म्हणजे आपला बालेकिल्ला आहे हा, पण तरीसुद्धा ह्या भागातले खूप असे प्रलंबित प्रश्न आहेत. रस्त्याचे प्रश्न आहेत, त्यानंतर पाणी पुरवठा योजनांचे सुद्धा प्रश्न आहेत, जलजीवन योजनांच्या ठेकेदारांची अजून बिलं निघत नाही आहेत. दिदी साहेब, असे तुम्ही सुद्धा हा पूर्ण भागाचा प्रचार दौरा केलेला आहे, काय प्रश्न तुम्हाला जाणवले? संपूर्ण तालुक्यामध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पवार पक्ष म्हणजे करमाळ्यामध्ये आदरणीय संजय मामांचा गट युतीमध्ये निवडणूक लढवत असताना इथले करमाळ्यातले 6 जिल्हा परिषद गट, 12 पंचायत समिती गट आणि त्याचबरोबर माढ्यातली संपूर्णचे संपूर्ण सगळे जिल्हा परिषदेचे गट आपण लढवत असताना खास करून करमाळ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला आश्चर्य असं वाटतं की ज्या वेळेला गावागावात जातो त्यावेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीच्या योजनांचा दुष्काळ तर पाहायला मिळतोच, पण त्याचबरोबर लोकांचे प्रश्न जे येतात ते 70% विधानसभेत मांडल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीत जास्त उहापोह होतो. संपूर्ण तालुक्यात कुठंच रस्त्यांची कामं नीट झालेली दिसत नाहीत. तुम्ही जातेगावपासून कंदरपर्यंत गेलात, कोंढार चिंचोलीपासून कोळगावपर्यंत गेलात, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर या 4ही बाजूला तालुक्याच्या
कुठंच एकही रस्ता व्यवस्थित सुस्थितीत तुम्हाला आढळत नाही. लोकांचा तो प्रचंड मोठा प्रश्न आहे. वस्ती रस्त्यांचा प्रश्न आहे, पाणंद रस्त्यांचा प्रश्न आहे. कुकडीचे कॅनॉल जिथून गेलेत त्या कॅनॉलवरती रस्ते पडून आज 20-20, 22-22 वर्ष झालेली आहेत. त्या रस्त्यांचा प्रश्न आज प्रलंबित आहे. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं काम आरोग्याचं आहे. आपण बघितलं तर PHC आणि साधारण खालची आरोग्य यंत्रणा ही सगळी खिळखिळी झालेली दिसते. तालुक्यामध्ये 200 पदं आहेत. सर्वसामान्य माणसाचं जीवन हे या सगळ्या गोष्टींशी निगडीत असतं. एखादी गरोदर महिला असेल, एखादी आजारी वयस्कर व्यक्ती असेल, मुलं असतील, साधारण कुटुंबातला कुठलाही भाग असेल तर कमी खर्चामध्ये त्याला आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं हे प्रत्येक तालुक्यामध्ये झालं पाहिजे. दुर्दैवानं ते आपल्या करमाळ्यात झालेलं दिसत नाही. ज्या आरोग्य सेवेमध्ये डॉक्टरांची आवश्यकता आहे तिथं परिचर नर्सेससुद्धा तुम्हाला दिसत नाहीत. जिल्हा परिषदांच्या शाळा खोल्यांचा पडझडीचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे, तिथं निधी व्यवस्थित प्रमाणामध्ये आलेला आपल्याला दिसत नाही. आज आपण जर सिंथडीकडे गेलात, साधारण पोथरे काळे वस्ती असेल, तिथंच पलीकडून निलजकडून येणारा जो वस्त्यांचा भाग आहे, इथं अक्षरशः लोक खारपुट्या जमिनीतून येणारं खारं पाणी पित आहेत. व त्यांची व्यथा अशी आहे की आम्हाला गावाच्या बाहेर जाऊन बोरगावपर्यंत जाऊन पाणी आणावं लागतं, पिण्याचं पाणी, आणि त्याच्यावरती आम्हाला स्वतःची गुजराण करावी. कारण म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. पाणी, रस्ता, वीज या मूलभूत सुविधा जर आम्ही आमच्या तालुक्यात उपलब्ध करून देऊ शकत नसू तर हे चुकीचं आहे. आणि येत्या काळामध्ये स्त्री सक्षमीकरण, महिला सक्षमीकरण, युवकांच्या हाताला काम, लहान बालकांचं आरोग्य, वृद्धांची सेवा या गोष्टींच्या पेक्षा या तर करायच्याच आहेत, या कराव्याच लागतील. पण त्याच्या आधी करमाळा तालुक्यामध्ये घडी विस्कटलेली मूलभूत सुविधांची सगळी मांडणी आपल्याला व्यवस्थित करावी लागेल. तो बॅकलॉग आपल्याला भरून काढावा लागेल आणि त्याच्यानंतर नव्या सुधारणांकडे आपल्याला जावं लागेल. दिदीसाहेब, पाण्याचा विषय खरं तर आपल्याकडं खूप गंभीर आहेच आहे. म्हणजे मला एक चांगलं आठवतं आहे, आपलं मांगी तलाव कुकडीचं पाणी येत नव्हतं, त्याच्यासाठी बोरगाव प्रादेशिक योजना त्यावरती बसवली आणि त्या योजनेच्या माध्यमातून कुकडीचं पाणी मामांच्या माध्यमातून इथं यायला सुरुवात झाली होती. ह्या तलावातून अनेकदा म्हणजे ज्यावेळेस दुष्काळ पडायचे त्यावेळेस इथून टँकरने पाणी जामखेड तालुक्यातसुद्धा गेलेलं आहे. ही विशेष म्हणजे लक्षात घेण्याचे धाराशिव जिल्हा दोन्हीकडे गेलेलं आहे. म्हणजे किती महत्त्वाचं ठिकाण होतं हे. पण सध्या गेल्या काही दिवसांपासून ही सगळी घडी विस्कळीत गेली, ती अगदी खरं आहे. पण ही जबाबदारी आता तुमच्यावरती आली. मामांनी इथून सुरुवात केली, त्यावेळेस भाऊंनीसुद्धा मामांना मदत केली होती. आत्ता पुन्हा भाऊ तुम्हाला मदत करायची, परत ही घडी बसवली जाणार, काय वाटतं नेमकं? नाही, निश्चितपणे काम करत राहिलं आणि प्रश्नांवरती लक्ष दिलं. लोकांनी दिलेलं जे पद आहे हे फक्त पद नसतं, ती जबाबदारी असते. या जाणीवेने जर काम करत राहिलं तर निश्चितपणे आपल्या भागामध्ये बदल दिसणार आहेत, याची मला स्वतःला खात्री आहे. आदरणीय जयवंतराव जगताप भाऊंनी पाठिंबा दिलेला आहे. आमच्या या संपूर्ण पॅनलच्या पाठीशी ते ताकदीने उभे आहेत. मी त्यांचं काय सांगताच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण पॅनलच्या वतीने भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाच्या वतीने मनपूर्वक आभार मानते. आणि याला योगायोग म्हणावा लागेल. माझ्या वडिलांच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा त्यांच्यासोबत भाऊ होते आणि माझ्या निवडणुकीच्या वेळेला माझ्या वडिलांचे मित्र म्हणून ते आज आमच्यासोबत आहेत. याचा निश्चितपणे चांगला परिणाम भविष्यामध्ये होताना दिसेल. जेव्हा चांगल्या कामासाठी तालुक्यातील सगळी चांगली लोकं एकत्र येत आहेत त्यावेळेला निश्चितपणे बदल तर दिसतील. मांगी तलावाच्या बाबतीमध्ये खास करून कुकडीच्या पाण्याचा विषय आपण ज्या वेळेला घेतो त्यावेळेला फक्त मांगी तलावापुरतं सीमित राहून आपल्याला चालत नाही. मांगी असेल, कुकडीचा टेलचा तलाव हा कुंभेसपर्यंत जातो. आज वीट भाग असेल, पोंधवडी, राजुरी, पारेवाडी, डावी उपचारी, उजवी उपचारी, साधारणपणे संपूर्ण भागामध्ये आजही कुकडीच हक्काचं पाणी मिळत नाही. याच्यासाठी प्रचंड मोठ्या राजकीय शक्तीची गरज आहे. वरती सत्ता जरी असली तरी तिथपर्यंत खामठोक नेतृत्व जाण्याची गरज आहे. आणि कुकडीचं पाणी खरं म्हणजे स्वर्गीय मामा असते तर आज आपल्याला हा प्रश्न ह्याचा आपल्याला आज चर्चा करण्याची गरज नव्हती. करमाळा तालुक्याचं मोठं दुर्दैव की एवढा मोठा कर्तबगार नेता आपण गमावला आज.
पण मी आपल्याला विश्वास देते की आज भाजपच्या सरकारनं आत्तापर्यंत करमाळा तालुक्यामध्ये ज्या ज्या मोठ्या योजना पाण्याच्या आल्या, ती दहीगावची असेल, कुकडीचं पाणी असेल, ती कोळगावची असेल, या प्रत्येक योजना पाण्याच्या येत असताना ती युती शासनाच्या काळात आलेली आहे. त्याच्यामध्ये भाजपचा अंतर्भाव होता आणि मला विश्वास आहे की आज रेटेवाडी असेल, केम उपसा सिंचन असेल, कुकडीमध्ये रेग्युलर पाणी येण्याचा विषय असेल, नव्यानं जन्म घेणाऱ्या आणखीन 2 योजना आहेत. मला आज त्या बाबतीत बोलायचं नाही आहे. थोडासा हातामध्ये त्या गोष्टींचा थोडा धागा आला की मी निश्चितपणे बोलेन. पण स्वर्गीय मामा नेहमी म्हणायचे की आपण सगळ्यांनी प्रयत्न केला तर माझा करमाळा तालुका 85% बागायत होऊ शकतो आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे. राजकीय ताकद आत्तापर्यंत खूप कमी पडते. पुढच्या काळात इथून ती मिळेल आणि नक्की त्या प्रश्नांवरती, पाण्याच्या प्रश्नावरती मुख्य म्हणजे आम्ही तोडगा काढू शकतो. दिदीसाहेब, पाण्याचा विषय झाला. बागल गटाला सतत आदिनाथ आणि मकाई कारखान्यावरून सतत टार्गेट केलं जातं. पण मला एक असं विचारायचं आहे तुम्हाला की म्हणजे आपण स्मृतिस्थळावरती बसलो आहेत, खरं कारण काय होतं हे अजूनही कळालेलं नाही. कारण करमाळा तालुक्यातला सहकाराचं मंदिर म्हणून आदिनाथकडं पाहिलं जातं. पण ज्या कारखाना अडचणी ज्यावेळेस येत होता त्यावेळेस साधारणतः 80 ते 85 कोटीची साखर कारखान्याकडं शिल्लक होती. मात्र तरी देखील हा कारखाना लिलावात गेला. नेमकं काय झालं होतं त्यावेळेस? आणि अजूनसुद्धा आता भला कारखाना आमदार नारायणआबा पाटील यांच्याकडे गेलेला आहे. त्यानंतर बरीच घटना झालेल्या आहेत, त्याच्यात काय आता खोलात जाण्याची आवश्यकता नाही, सगळ्यांना माहिती आहे त्या. पण पैसे असताना, म्हणजे साखर असताना हा कारखाना अडचणीत कसा आला आणि अजूनही तुमच्यावर तोच आरोप होतो? राजकारणामध्ये जेव्हा समोरच्या व्यक्तीवरती आरोप करण्यासारखी ठिकाणं नसतील तेव्हा ठिकाणं तयार केली जातात. बागलांना संपवण्यासाठी आदिनाथ आणि मकाईला कारणं केलं गेलं आणि दुर्दैवानं आमच्यावरती सोडलेले बाण हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की ह्या दोन्ही कारखान्यांच्या माध्यमातून किंवा त्या दोन्ही कारखान्यांवरती हे शरसंधान केलं गेलं. खरं म्हणजे सहकारी संस्था ही व्यक्तिगत कोणाचीही नसते. आज आदिनाथ असेल, मकाई असेल, ही व्यक्तिगत बागलांची संस्था नाही आहे. शेतकऱ्यांची मंदिरं आहेत, शेतकऱ्यांनी शेअर देऊन उभी केलेली मंदिरं आहेत. त्याच्या प्रत्येक विटेवरती एका शेअर होल्डरचं नाव आहे. आपण जर थोडंसं आठवलं तर आदिनाथमध्ये सत्तांतर होत असताना कारभार बागल करत होते, आणखीन कुरी करत होते. त्या काळची आपण फक्त फुटाफुटी जरी बघितली तरी आपल्या लक्षात येईल की कुठल्या पद्धतीने ह्याचा कारभार थांबवता येईल, बदलता येईल. आणि विधानसभा आली की नवा काहीतरी विचित्र मुद्दा पुढं उभा करून कुठल्या पद्धतीने त्या कारखान्याला राजकारणाचा अड्डा करता येईल याचा प्रयत्न सातत्यानं झाला. 81 कोटी रुपयांची साखर आदिनाथमध्ये शिल्लक होती. ही साखर विक्री करून खूप सहजपणे कारखाना चांगल्या पद्धतीने चालवताही आला असता. पण प्रत्येक वेळेला त्या सहकाराच्या मंदिराला केवळ बागलांना या समीकरणातून, त्रैराशिकातून बाजूला काढायचं आणि स्वतःची निवडणूक थोडीशी सोपी करायची, या कारणासाठी नेहमी टार्गेट केलं गेलं. आजसुद्धा जर आपण रेकॉर्ड बघितलं तर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी रोखीने दिलेले पैसे असतील, कित्येकदा मटेरियलसाठी दिलेले पैसे असतील. तुम्हाला आदिनाथच्या दप्तरामध्ये नोंदी आढळतील माझ्या व्यक्तिगत नावावरून, फर्मच्या नावावरून. आजही आदिनाथला दिलेले पैसे तिथं रेकॉर्डला दिसतात. आम्ही कारखान्यांकडं कधी सत्तेचं स्थान म्हणून बघितलं नाही, जबाबदारी म्हणून बघितलं. आणि म्हणूनच आदिनाथ कारखान्याच्या वेळीसुद्धा त्या निवडणुकीमध्ये भाग न घेता ही निवडणूक कुठंतरी आता तरी राजकीय अड्डा होण्यापासून आदिनाथला थांबवावं, हीच आमची निश्चितपणे भूमिका होती. मला असं वाटतं की लोकांना म्हणता ताक कळतं. करमाळा तालुक्यातली जनता प्रचंड सुज्ञ आहे आणि त्या सुज्ञपणानं ते या सगळ्या गोष्टींचा उहापोह करतील. सत्तेत येईपर्यंत सोबत राहायचं, गोड बोलायचं. ज्या वेळेला विधानसभा येईल त्यावेळेला सत्तेतून राजीनामे देऊन बाजूला जायचं, वेगळी कारणं काढायची, स्वतः विधानसभेला उभं राहायचं आणि मग हे बागलांमुळं झालं हा वेगळा कांगावा करायचा. हे सगळं जनतेने बघितलेलं आहे, लोकांनी बघितलेलं आहे आणि आता हे बास केलं पाहिजे. आता राजकारण बाजूला काढून आपल्या संस्था चालल्या पाहिजेत. आज आम्ही मकाईच्या बाबतीमध्ये मी भाजप सरकारची, माझ्या वरिष्ठ नेत्यांची मी प्रचंड आभारी आहे. एका चक्रव्यूहात आम्हाला अडकवलं गेलं होतं. वेगळ्या पद्धतीचं
नियोजन तिथं केलं गेलं होतं. पण आज आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांमुळं आम्ही त्यातून बाहेर पडायचं काम करतो आहे. आम्ही ती संस्था चांगलं चालवायचं काम करतो आणि मला निश्चित विश्वास आहे की येत्या काळामध्ये मकाई एक अतिशय सक्षम पर्याय म्हणून उभा राहील. मध्ये असाच विषय आदिनाथच्या बाबतीमध्ये झाला. माहीत नाही का, पण इतके दिवस जी मंडळी आमच्यावरती आरोप करत होती, जेव्हा त्यांच्या हातामध्ये कारखाना आला तेव्हा तिथे चालवायला सुरुवात करायला सुद्धा ती सक्षम ठरली नाहीत. आणि नंतर मात्र मग थोडासा मुद्दा वेगळा करून पुढे येण्याचा त्यांचा प्रयत्न झाला. पण जेव्हा लीगल कारवाई आदिनाथवरती होत होती, मी स्वतः जाऊन आदरणीय मुख्यमंत्र्यांना आणि सर्व माझ्या ज्येष्ठांना विनंती केली की आदिनाथ हा तालुक्याचा कारखाना आहे, कुठल्या एका व्यक्तीचा नाही. आदिनाथवरती कुठल्याही प्रकारचं गंडांतर किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई झाली तर माझ्या तालुक्याचं ते नुकसान असेल. आणि त्यावेळेलासुद्धा आदरणीय आमदार साहेबसुद्धा मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले आणि मीसुद्धा स्वतः, म्हणजे मी हे लपवणार नाही, मीसुद्धा स्वतः विनंती केली की आदिनाथच्या बाबतीमध्ये कुठलाही चुकीचा म्हणण्यापेक्षा लीगल कुठली ॲक्शन होऊ नये आणि तसा निर्णय वरिष्ठांनी घेतला. इथून पुढच्या काळामध्ये तरी पुन्हा एकदा सुस्थितीत व्यवस्थितपणे ते सगळं सुरू होईल अशी माझी अपेक्षा आहे. त्यात जीही मदत लागेल, त्यात जीही माझी भूमिका असेल एक लहान कार्यकर्ता म्हणून, ती मी निश्चितपणे पार पाडेल. आणि येत्या काळामध्ये आदिनाथ आणि मकाई हे दोन्ही सुरू राहणं अत्यावश्यक आहे. तालुक्यातल्या ऊस उत्पादक सभासदासाठी, कर्मचाऱ्यांसाठी, वाहतूकदारांसाठी. कारण आदिनाथ आणि मकाई फक्त सुरू जरी असले तरी माझ्या भागातल्या लोकांना 200 रुपयाचा भाव वाढवून मिळतो, त्यांचा काटा क्लिअर राहतो. त्यामुळं हे दोन्ही कारखाने सुस्थितीत चालू असणं ही राजकीय नाही, ही तालुक्याची गरज आहे. तेजी साहेब, हा झालं आदिनाथच्या बाबतीत. पण मकाई सहकारी साखर कारखाना हा मामांनी स्वतः स्थापन केलेला कारखाना आहे. तो कारखाना देखील सध्या अडचणीत आला आहे. त्याला गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपनं मदत देखील केली. ह्या हंगामात हा कारखाना सुरू होणं आवश्यक होतं, म्हणजे पैसे तर उपलब्ध झाले होते, मात्र तरीही कारखाना सुरू झाला नाही. त्या कारखान्यावरून देखील सतत प्रश्न निर्माण केले जातात. नेमकी काय अडचण काय होती त्या कारखान्याबाबत तरी? मकाईच्या बाबतीत आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मकाई आजही 1250 टनीच आहे. सगळ्याच राजकीय गोष्टींचं ओहापोह उघडपणे करता येत नाही. मकाईचा क्षमता विस्ताराचा प्रस्ताव गेले 12 वर्ष प्रलंबित होता, 13 वर्ष प्रलंबित होता. त्याच्यामागची कारणं काय आहेत ही उघडपणे सांगण्यापेक्षा राजकीय जाणकारांना ती खूप चांगली कळतात. मकाई मोठा होण्यामध्ये बऱ्याचशा लोकांचं नुकसान आहे, ताकदवान लोकांचं नुकसान आहे आणि तो होऊ नये ह्याचा निश्चित प्रयत्न राहिला. मला आपल्याला सांगायला आनंद होतो की आता ती अडचण दूर होते, आता तो अडसर दूर होतो आहे. सरकार मोठ्या ताकदीने सोबत उभं आहे, नेते खूप मोठ्या ताकदीने सोबत उभे आहेत. निश्चितपणे मधल्या काळामध्ये मकाईला आर्थिक मदत झाली, त्यातून आम्ही शेतकऱ्यांची टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांची, वाहतूकदारांची देणी आम्ही दिली आणि आजही मकाईकडे निधी शिल्लक आहे. मकाई कारखाना यावर्षी सुरू का नाही केला? पुन्हा एकदा आपण ऐकलं असेल, आपण त्याच्या बातम्या केलेल्या आहेत. मकाई सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरून पुन्हा एकदा मकाईचं रणांगण करण्याचा प्रश्न ज्यावेळेला निर्माण केला गेला, आम्ही स्वतः कर्मचाऱ्यांसोबत बसलो आणि मला कौतुक आहे, मला त्यांचे आभार मानायचे की ज्यांना खरंच कारखाना चालवायचा आहे ते कर्मचारी पुढे आले. एकतर प्रकरण मिळायला थोडासा उशीर झाला, त्यानंतर कारखाना हातात घेण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलनांचा विषय घेतला गेला. कर्मचारी बंधूंनी मोठ्या मनानं आणि फार समजुतीने घेतला. आम्ही एकत्र बसून तो प्रश्न मिटवला. पण दरम्यानच्या काळात बराचसा काळ निघून गेलेला होता आणि आपण जर बघताय, हा आपण आणखी फेब्रुवारी महिना सुरू करतो आहे आणि बरेचसे कारखाने आता पट्टा पडण्याच्या बेतात आहेत. ज्या वेळेला कट ऑफ निघत नाही, कारखान्याच्या तयारीसाठी इन्व्हेस्ट केलेली रक्कम पूर्णपणे निघण्यासाठी ठराविक क्रशिंग होणं गरजेचं असतं. निव्वळ राजकीय कारणासाठी कधी कधी छोटा सीझन घेतला जातो आणि त्याच्यामध्ये कारखाना प्रचंड पुन्हा एकदा अडचणीत येतो. ते एक दुष्टचक्र ज्याला आपण म्हणतो, कमी गाळप झालं म्हणून अडचण म्हणून पुन्हा भाव कमी म्हणून पुन्हा कमी गाळप, या दुष्टचक्रातून बाहेर पडण्याचा मकाईने यावर्षी प्रयत्न केला. खूप प्रेशर आलं, राजकीयदृष्ट्या सांगितलं गेलं की 1 महिना चालू देत पण कारखाना सुरू करा. जिल्हा परिषद पंचायत समितीला तो उपयोगी पडेल. मी पुन्हा पुनरुच्चार करते की जोपर्यंत कारखान्यांना आपण राजकीय दृष्टीनं घेणं बंद करत नाही तोपर्यंत त्या संस्था टिकू शकत नाही. प्रचंड मोठी टीका सहन केली. आज विरोधकांकडे याच्याशिवाय दुसरा मुद्दाच नाही. पण मला आवर्जून सांगायचं की यावेळी मकाई सुरू न करणं
हा मकाईच्या हितासाठी घेतला गेलेला निर्णय होता. मकाई कारखान्याचा ऊसाचा सीझन जरी घेतलेला नसला तरी आम्ही डिस्टिलरी चालवतो आहे. आम्ही घेतलेली कर्ज आम्ही रिपे करतो आहे. आजही मकाईकडं आम्हाला मिळालेल्या कर्जातली रक्कम ही शिल्लक आहे. त्याच्यामधून येता कारभार भविष्यातला आम्ही व्यवस्थित करतो आहे आणि 1250 टनी ही कपॅसिटी अपुरी न घेता भविष्य काळामध्ये लवकरच तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या आशीर्वादाने, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सहकार्याने, माझ्या ज्येष्ठांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आम्ही फार चांगल्या पद्धतीनं मोठ्या कपॅसिटीनं मकाईच्या माध्यमातून करमाळा तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सेवेसाठी हजर असू. दिदीसाहेब, एक 2 प्रश्न शेवटचे. एक म्हणजे मामांची एखादी आठवण अपेक्षित आहे, म्हणजे काय तुमची आठवण राहिली मामांची ह्याच्यातली एक आठवण, आणि दुसरं मतदारांना काय आव्हान, एकाच ह्याच्यात दोन्ही उत्तर. आदरणीय स्वर्गीय मामांचं शेवटचं विधानसभेची निवडणूक झाली. माझे वडील हे राजकारणी कधीच नव्हते. ते सरळ साधं व्यक्तिमत्व होतं, सामान्य माणसांशी निगडीत व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या राजकारणाची सुरुवातसुद्धा आपल्या सहकाऱ्यांना, आपल्या भागातल्या लोकांना, आपल्या गावातल्या लोकांना मदत करण्यातून झाली. म्हणजे मला कधी ज्यावेळेला मी विचार करते तेव्हा लक्षात येतं की आमदार व्हायचे हे स्वप्न बघून त्यांनी राजकारणाची सुरुवात केली नव्हती. खूप छोट्या छोट्या गोष्टी होत्या. गावातली भांडणं मिटवणं. माझ्या भागामध्ये पारधी समाज मोठा आहे. पारधी समाजाच्या लोकांवरती सतत गुन्हे, त्यांचं एक प्रकारचं पुनर्वसन करणं. आजही आमच्या शेतामध्ये बघाल, आसपास बघाल तर पारधी समाजाचे कित्येक लोक हे कष्टानं काम करून स्वतःची भाकरी कमवतात. माझ्या गावामध्ये पहिली सुरुवात झाली की पारधी समाजाला त्या काळामध्ये घरकुलासह सगळ्या व्यवस्था जमिनीसह दिल्या गेल्या. म्हणजे आपल्यासोबत असलेल्या लोकांना वरती उचलून घेणं आणि त्यांना चांगलं जगण्याची संधी देणं, यातून मामांची राजकीय सुरुवात झाली. आणि 24 तास पप्पांना आम्ही काम करताना बघायचो. राजकारणी असले तरी त्यांनी मुलगी म्हणून, कुटुंब म्हणून नेहमी त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना वेळ दिला, संस्कार दिले. शेवटच्या निवडणुकीमध्ये ज्या वेळेला मामांचा पराभव झाला, साहजिक आहे मुलगी म्हणून वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं. आदिनाथही हातातून गेला. विधानसभेलाही स्वर्गीय मामांचा पराभव झाला, जेव्हा की एक अतिशय कार्यक्षम आमदार म्हणून काम केलं होतं, कार्यक्षम मंत्री म्हणून काम केलं होतं. आदिनाथ कर्जमुक्त केला होता. एक विश्वास उठतो ना की चांगलं काम करणाऱ्याच्या पाठीशी कुणी आहे की नाही. मी पप्पांना विचारलं की पप्पा हे का करायचं, एवढं काम केलं तुम्ही जीवाची पर्वा नाही केली. त्यांना 1997 साली प्रचंड मोठा अटॅक येऊन गेला होता. तालुक्यातल्या जनतेच्या प्रेमामुळं ते त्याच्यातून बचावले होते. त्याला मी विचारलं की इतकं काम करून जर असंच होणार असेल तर हे का करताय, का करायचं. आणि त्यावेळी त्यांचं एक वाक्य मला आवर्जून आठवतं की बेटा, ज्यांनी मतं नाहीत दिली तू फक्त त्यांचा विचार करतेस, ते पण माझेच आहेत. पण ज्यांनी मला मतं दिली आणि ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला त्या लोकांना मी आजही काम करणं अपेक्षित आहे. आणि ज्यांनी मतं दिली नाहीत, त्यांनी का दिली नाहीत याचं कारण शोधणं हे माझं काम आहे. आणि ह्या दोघांच्यासाठीही सतत कार्यरत राहणं आवश्यक आहे आणि मी हे करत राहणार. मला कल्पना नव्हती की त्याच्यानंतर काहीच 2-4 वर्षात असा प्रसंग येईल. पण आज जेव्हा एखादा पराभव स्वीकारावा लागतो त्यावेळेला आवर्जून ही आठवण आठवते. आणि तो संस्कार त्या पराभवातून सुद्धा त्यांनी आमच्यावरती केला की पराभव हा शेवट नसतो. जसं म्हणलं जातं की अंत अस्ति प्रारंभ, प्रत्येक शेवटातून एक नवीन सुरुवात होत असते. तो संदेश स्वर्गीय मामांनी स्वतःच्या वागण्यातून त्यावेळेलाही आम्हाला दिला होता. आणि त्या संदेशावरती, त्यांच्या सतत कार्यरत राहण्यावरती, त्यांच्या लोकांच्या सेवेमध्ये स्वतःला वाहून घेण्यावरती आज त्याच पाऊलवाटीवरती चालायचा मी प्रयत्न करतो. धन्यवाद दिदीसाहेब, तुम्ही घरवारला आहेत. तुम्ही एवढ्या धावपळीतून वेळ दिला. निवडणूक आहे, हारजीत असते, मात्र मामांनी या भागात केलेलं काम कोणीही विसरू शकत नाही. दिदीसाहेब, एक जाता माझी एक आठवण मला सांगायची या ठिकाणी.
मी नुकताच जर्नलिझममध्ये आलेलो होतो आणि त्यावेळेस मामी आमदार होत्या. मला आमदार निवासला राहायचं होतं. माझं जर्नलिझम हे मुंबईत झालं. तर त्यावेळेस मला मामींनी मदत केलेली होती. मामींच्या लेटरपॅडवरती मी आमदार निवासला राहून काही दिवस म्हणजे सुरुवातीला ज्यावेळेस मी गेलो त्यावेळेस मला रूम मिळत नव्हती. माझी परिस्थिती नव्हती. म्हणजे मी तिथं रूम करून राहणं ही माझी परिस्थिती नव्हती. मात्र दिग्विजय भैया साहेबांकडे आम्ही गेलो. म्हणजे त्यांच्या त्या आठवणीत बी नसेल, पण माझ्या त्या आठवणीत आहे. एका लेटरपॅडवरती मी तिथं काही दिवस राहिलो. मला रूम मिळेपर्यंत माझं शिक्षण पूर्ण केलं. आज मी मुंबईसारख्या ठिकाणी सकाळमध्ये काम केलं, सोलापुरात सकाळमध्ये काम केलं, त्याच्यानंतर नगरमध्ये काम केलं आणि आज पुन्हा काय सांगताच्या माध्यमातून मी करमाळ्यात एक नंबरचं चॅनल म्हणून काम करतो आहे. तुम्ही वेळ दिला, धन्यवाद दिली.